नमस्ते केरला का ये एक वेबिनार आहे. तर 15 मिनटाचाच क्लास होता. म्हटलं जेवता जेवता ऐकला. आज पहिलाच दिवस आहे अभ्यासाचा. जेवता जेवता ऐकला आणि चालू केलं. तर गॅस्ट्रिक एम्प्टिंग NPO गाईडलाईन्स. NPO गाईडलाईन्सबद्दल आहे, स्पेशली पिडियाट्रिकबद्दल. पेशंटला फास्टिंग का करायची? कारण की गॅस्ट्रिक कंटेंट्स आहेत. कंटेंट्स रिगर्जिटेट होतील, रिफ्लेक्सेस ऑप्टंडेड असतील तर ॲस्पिरेशन होईल. एवढंच. हा चार्ट महत्त्वाचा आहे. ॲस्पिरेशनची रिस्क, रिगर्जिटेशनची रिस्क म्हणता येईल. पेशंट फॅक्टर, पेन, अँझायटी, स्ट्रेस, ट्रॉमा, सिम्पॅथेटिक, लेफ्ट लॅटरल. तर लेफ्ट लॅटरलमध्ये रिगरचे चान्स जास्त आहे फॉर नॉन कॅलरिक लिक्विड्स असं म्हटलं आहे. हे जरा रिव्ह्यू करावं लागेल. ओबेसिटी, प्रेग्नन्सी, हायपोथायरॉइडिझम आणि डायबिटीज आपल्याला माहिती आहे. फार्मॅक, अँटीमस्कॅरनिक, ग्लायकोॲट्रो आणि ओपिओइड्स. सर्जिकल, इमर्जन्सी सर्जरीज, काही GI पॅथॉलॉजी आहे, न्यूरोलॉजिकल इम्पेअरमेंट आहे किंवा सेडेशन आहे. लिथोटॉमीमध्ये ॲबडॉमिनल प्रेशर वाढेल, GI रिफ्लक्स असेल, हायटस हर्निया, ऑब्स्ट्रक्शन, स्टिनॉसिस, वॅगोटॉमी. हे सर्जिकल फॅक्टर्स झाले. ॲनस्थेशिया फॅक्टर्स, लाईट ॲनस्थेशियामध्ये रिगर्ज होतो म्हणतो तो, कारण की पेशंट बक करतो. अनएक्सपेक्टेड रिस्पॉन्स टू स्टिम्युलेशन. डिफिकल्ट एअरवे इंट्युबेशन, स्टिम्युलस होईल, ॲबडॉमिनल प्रेशर वाढेल रिफ्लेक्सली. नंतर डिप्रेस्ड रिफ्लेक्सेस आणि गॅसमुळे GI प्रेशर वाढेल. तर होतं आहे काय? डिले होतं आहे गॅस्ट्रिक एम्प्टिंग आणि बॅरियर प्रेशर कमी होतं आहे, एअरवे रिफ्लेक्सेस कमी होतात. या तिघांचा परिपाक म्हणजे तुझं रिगर्ज होणार आणि ॲस्पिरेशन होणार. करायचं काय आहे? प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स कमी करायचे, फास्टिंग करवायचं आहे, पण फास्टिंगचं ड्युरेशन मिनिमम ठेवायचं आहे. त्याच्याकरताच NPO गाईडलाईन्स आहेत. तर ट्रान्झिट टाईम जो आहे हा लिक्विड आहे की सॉलिड आहे याच्यावर डिपेंड असतो. लिक्विड तर पटकन 1 तासाच्या आत जातं. सॉलिडचा बायोफिजिक आहे. इनिशियली फ्लॅट आहे, म्हणजे इनिशियली स्टॅटिक आहे, नंतर मग ग्रॅज्युअली लिनियर फॉल आहे. याचा फॉल एक्सपोनेन्शियल आहे. तर हा जो सॉलिडचा जो फॉल आहे तो व्हॉल्यूमवर डिपेंड करतो, टाईप ऑफ फूडवर, आणि कमीत कमी 4 तास लागतात. इथे लिक्विड 1 तासात निघून जातं. गॅस्ट्रिक एम्प्टिंग टाईप, व्हॉल्यूम आणि ड्युरेशनवर डिपेंड आहे. तर स्टमक ॲक्च्युली कधीच रिअली एम्प्टी नसतं. सलायवा 1 ml, गॅस्ट्रिक सिक्रेशन्स 0.6 ml पर आवर आणि इंटेस्टायनल सिक्रेशन्स पण आहेत. तर 40 to 80% म्हणजे हाफ टू 3/4 पेशंटमध्ये 25 ml आणि लेस दॅन 2.5 mlचं 2.5 pHचं सिक्रेशन सापडलेलं आहे. आणि प्लस पेरिऑपरेटिव्ह फॅक्टर्स आहेत, म्हणजे स्ट्रेस असेल किंवा काय, त्याच्यामुळे पण आणखी ॲसिडिटी वाढू शकेल. तर मेजर कसं करायचं व्हॉल्यूम? तर सेंटिग्राफी आयडियल आहे. रेडिओ लेबल्ड मील्स आहेत, त्याच्यात तुम्ही तेवढं खाणार ते खाली किती येणार, परंतु प्रॅक्टिकली आपण USG करून बघू शकतो. तर त्याच्यात राईट डिक्युबायटस द्यायचा आहे, लेफ्ट नाही. तर याच्यात आपल्याला व्हॉल्यूम कळेल किती आहे, कंटेंट सॉलिड आहे की लिक्विड आहे, आणि त्याची मोटिलिटी पण कळेल रिअल टाईममध्ये मोशन बघितल्यामुळे. व्हॉल्यूम आपण कॅल्क्युलेट करू शकतो. हा फॉर्म्युला दिला आहे त्यांनी. तर पिडियाट्रिकमध्ये ॲक्च्युली पिडियाट्रिकसाठी सेमिनार आहे. तर पिडियाट्रिकमध्ये काही वेगळं आहे का? तर ते म्हणत आहेत की ॲडल्ट्समध्ये व्यवस्थित नॉर्मल आणि स्लो वेव्ज असतात फास्टिंग आणि फीड्समध्ये. फक्त निओनेट्समध्ये इश्यू आहे, कारण की त्यांच्यामध्ये पोस्ट नॅटल डे 3ला चालू होते. टर्म आणि प्री टर्ममध्ये 30 ते 40% स्लो आहे आणि मग ते हळूहळू वाढतं. म्हणून फक्त निओनेट्सलाच इश्यू आहे. बाकी त्यांच्यावर जे आहे ना, प्रीमॅच्युअर स्पेशली त्यांच्यावर जे आहेत त्यांना काहीच इश्यू नाही. तो जुना एव्हिडन्स आहे की त्यांच्यामध्ये काही इश्यू आहेत. परंतु आता करंटली अंडरस्टँडिंग ही आहे की चिल्ड्रन असतील, ॲडोलसंट असतील, ॲडल्ट असतील, गॅस्ट्रिक एम्प्टिंगचा काही इश्यू नाही. तर एज इज नॉट अ फॅक्टर. फॅक्टर काय आहे? तुझं टाईप ऑफ फूड, व्हॉल्यूम ऑफ फूड आणि ड्युरेशन, याच्यावर तुझं गॅस्ट्रिक सॉलिड्स किंवा गॅस्ट्रिक कंटेंट्स डिपेंडंट आहे. एज नाही, मीलवर डिपेंड आहे.
नंतर गाईडलाईन्स वेगवेगळ्या येऊन गेल्या. ISAची 2020ची आहे, त्याच्यानंतर युरोपियनची 22ची आहे. तर डायरेक्टली गाईडलाईन्स बघू आपण. तर गाईडलाईन्स बघा. हां, तर जे आपल्या स्टँडर्ड आहेत या 3 वर्षापासून सेम चालू आहेत बघा. युरोपियन सोसायटी, अमेरिकन सोसायटी, इंडियन सोसायटी या सेम आहे. फक्त युरोपियनने आता 2022मध्ये इन्फंट फॉर्म्युलाला 2 तास कमी केले, ब्रेस्ट मिल्कला 1 तास कमी केला आणि क्लिअर फ्लुइडला 1 तास कमी केलं. थोडं ते ॲग्रेसिव्ह आहेत. बाकी त्यांचं म्हणणं आहे की अर्ली रिझम्पशन पण हवं आहे. अर्ली रिझम्पशनच्या गाईडलाईन्स एक्झॅक्टली उलट्या चालू होतात. म्हणजे क्लिअर लिक्विड 1-2 तासाला, ह्युमन मिल्क 3-4 तासाला. तेच रिव्हर्स मॅनरमध्ये घ्यायचं आहे. आणि प्रोफाईल ॲक्सेस द्यायचं की नाही द्यायचं ते सर्जन ॲनेस्थेटिस्ट डिसाईड करेल. डोमपेराडॉन, रॅन्टॅक, इरिथ्रोमायसिन वगैरे. तर रेकमेंडेशन काय आहे त्यांचं, तर वॉटर 3 ml किंवा क्लिअर फ्लुइड्स 3 ml, वॉटर 1 hour प्रायर, क्लिअर फ्लुइड्स 2 hour प्रायर. बाकी ह्युमन मिल्क आणि टोंड नॉन ह्युमन मिल्कला पण 4 तास घेतले यांनी. आणि नॉन क्लिअर फ्लुइड ॲक्च्युली नॉन क्लिअरला आणि 4 तास द्यायला पाहिजे होते, ते 6 तास दिले. नॉन ह्युमन मिल्क, फॉर्म्युला फीड, लाईट ब्रेकफास्ट, लाईट मिल हे 6 तासाला येतात. प्रॉब्लेम काय होतो, डिहायड्रेट होऊन जातो पेशंट, वेन्स डिफिकल्ट होऊन जातात, हायपोग्लायसेमिक होतो, बच्चू इरिटेट होऊन जातो, स्ट्रेसमुळे हायपरग्लायसेमिया होतो. तर वेगळे इश्यूज चालू होऊन जातात. त्यांनी डिटेल चार्ट दिला आहे. क्लिअर फ्लुइड म्हणजे काय, नॉन क्लिअर काय, लाईट काय, हेवी काय, बट ते कॉमन सेन्स आहे, नथिंग स्पेशल ॲज सच. तर ठीक आहे, दॅट्स इट. असं काही स्पेशल काही नाही या ह्याच्यात. फक्त आपल्याला एवढं कळालं की हा चार्ट पेज 2चा महत्त्वाचा आहे. काय काय फॅक्टर्स आहेत पेशंटचे, ड्रग्सचे, सर्जरीचे, ॲनेस्थेशियाचे. नंतर फास्टिंगमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं, कारण की ओरल, गॅस्ट्रिक आणि इंटेस्टायनल तेही सिक्रिशन्स येत राहतात. USG कामाचं आहे. फक्त निओनेटमध्ये इश्यू आहे की त्यांचं गॅस्ट्रिक एम्प्टिंग डिलेड आहे. बाकी एज इज नॉट फॅक्टर. म्हणजे डिसीज असेल तर वेगळं, प्रेग्नन्सी, डायबिटीज वगैरे आहे, दॅट इज डिफरंट. अदरवाईज तो इश्यू नाही आहे. आणि गाईडलाईन्स फक्त युरोपच्या ज्या आहेत 2022च्या त्या जरा त्याने शॉर्टन केलेल्या आहेत. बाकी त्याच्या पूर्वीच्या 3 ज्या गाईडलाईन्स आहेत त्या सेम आहेत. ठीक आहे, थँक्यू.